आज आपण काळे चणे आणि तांदळापासून खूप पौष्टिक भरपूर प्रोटीन असलेला अजिबात तेलकट न होणारा नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी काळे चणे आणि 1 वाटी तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। चणे भिजवून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलं। तांदूळ सुद्धा चांगले मुरलेले आहे। आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे पूर्ण काळे चणे घ्यायचे, यातच तांदूळ सुद्धा घालायचे। तांदळामधलं सुद्धा पाणी काढून घेतलं। आता 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या, तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला। थोडंसं अद्रक आणि पाव वाटी दही घालायचं। दह्यामुळे ह्या रेसिपीला आंबट टेस्ट छान येते। आणि यात थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं, स्मूथ वाटायचं। मिक्सर चालू बंद करा। हे 1-2 वेळा चमच्याने मिक्स करून घ्या, पुन्हा वाटून घ्या। तर बघा, अशा प्रकारे मी अगदी बारीक वाटून घेतलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर खूप पातळ करायचं नाही, असं थोडं घट्टच ठेवायचं। याच्या आपण छान कुरकुरीत मसाला डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला आहे। कास्ट आयरनच्या तव्याला तवा गरम होण्याआधीच तेल लावून घ्यायचं असते। आता तवा गरम झाला आहे, तर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं। पाणी टाकून असं पुसून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होते आणि मग डोसा पसरवताना तो तव्याला चिटकत नाही। त्यामुळे प्रत्येक डोसा बनवण्याआधी तव्यावर असं थोडं पाणी शिंपडून कपड्याने पुसून घ्यायचं। आता 1-2 चमचे बॅटर घेऊन डोसा पसरवून घ्यायचा। ही प्रोसेस खूप फास्ट करायची। डोसे तुम्हाला किती लहान मोठे बनवायचे त्यानुसार बनवा। तवा जर खूप जास्त गरम असला तर डोसा व्यवस्थित पसरवला जात नाही, तव्याला मध्ये चिटकतो। याचे तुम्ही असे साधे प्लेन डोसे बनवू शकता किंवा याचा मसाला डोसा बनवा। मी मसाला डोसा बनवून दाखवते। तर डोसा पसरवल्यानंतर लगेच यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा, थोडी कोथिंबीर घालायची। यावर थोडं तूप किंवा तेल घालून घ्यायचं। मी तुपावर भाजून घेते। हे चण्याचे डोसे तुपावर भाजून घेतले की खूप टेस्टी लागतात। त्यानंतर यावर मी जिरा पावडर घातला आणि थोडा सांबार मसाला घाला किंवा चाट मसाला घाला। हा खूप हेल्दी नाश्ता आहे, भरपूर प्रोटीन आहे। मुलांना टिफिनसाठी बनवून देऊ शकता, नाश्त्याला बनवून द्या किंवा एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर जेवणासाठी सुद्धा हे डोसे बनवू शकता। डोसा भाजून झाला आहे, दोन्ही बाजूनी भाजू शकता, एकाच बाजूने भाजून घेतला। हा डोसा बघा वरून छान क्रिस्पी झाला, कुरकुरीत झाला। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। एवढ्या बॅटरचे 7 ते 8 डोसे तयार होतात। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले। बघा, आतमध्ये छान मसाला टाकला आहे आणि हे डोसे वरून खूप कुरकुरीत आहेत। हे डोसे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा हे मसाला डोसे नुसतं असेही कुरकुरीत खायला छान लागतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।